भक्तांचा महिमा भक्तची जाणती, भक्तांचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकांसी, जाणोनी नेनते झाले तिने सुखे, न बोलोनी मुखे बोलता ती, अभेदुनी भेद राखेला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख, जाणूनी नेनते झाले तिने सुखे, न बोलुनी मुखे बोलता ती, टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, मूढ लोकपाळ तरावया, जाणूनी नेनते झाले तिने सुखे, न बोलोनी मुखे बोलता ती, तुका म्हणे हेतो आहे तया ठावे, तुका म्हणे हेतो आहे तया ठावे, तीही एक्या भावे जाणितला, जाणूनी नेनते झाले तिने सुखे, न बोलोनी मुखे बोलता ती, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहरी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदै धवलः पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या प्रभाताने कथेचा विस्तार, त्यांच्या प्रभाताने कथेचा विस्तार, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या प्रभाताने कथेचा विस्तार, त्यांच्या प्रभाताने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचं विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुल्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बो फलचारु भक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं, नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभु, अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रेवक्तं वातजातं नमामि, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः, ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरं, नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशिः, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेला सेवक जानो, सेवक जानो,
भक्तांचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकांसी, जाणोनी नेन ते झाले तेने सुखे, न बोलोनी मुखे बोलता ती. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दपूर्व श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तांचं असणारं अंतरंग जीवन, भक्त सोडून इतरांना कशा पद्धतीनं कळत नाहीत आणि ते जीवन कळून घेण्यासाठी काय करावं लागेल आणि असे भक्त कळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो किंवा हे भक्त महात्म्यांचं जीवन समाजामध्ये कशासाठी आहेत या गोष्टींचं चिंतन करणारा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल. सालाबादप्रमाणे याही वर्षी अखिल गुरुनिधान अकारण कारण करुणावरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृपेने प्राण संजीवनी जगदाधार भगवान श्री पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वगुरु स्वामी निवृत्तीनाथ दाता विश्वमाव गुरु म्हटलं की गुरुच्या ठिकाणी भेद नसतो, बरोबर आहे का नाही? मग शिवरे गावाला वेगळी पंगत दिली असती, दिंडोलीला जर वेगळी दिली असती तर रंबाजी बाबांना राग आला असता. म्हणून दोन्ही गावाला एकच अभंग. विठ्ठल अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा या अभंगाचा धावता भावार्थ असा आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात, या जगतामध्ये योगी असतील, संन्यासी असतील, जपी असतील, तपी असतील, याज्ञिक असतील, अशा अनेक प्रकारच्या दिव्य अशा पद्धतीच्या शक्ती या जगामध्ये आहेत किंवा असे अनेक पद्धतीचे भगवान परमात्म्याचे उपासक आहेत. परंतु मात्र भक्तांचा महिमा कळण्यासाठी भक्तच लागतो, इतरांना मात्र भक्त महात्म्यांचा महिमा कळू शकत नाही. भक्त महात्म्यांच्या जीवनामधलं काय कळत नाहीत हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्याला सांगत असताना भक्त महात्म्यांच्या जीवनामधील असणारे काही कूट प्रसंग जे आहेत तर ते आपल्याला कसं कळत नाही त्याचं चिंतन सांगत असताना संत महात्मे जाणून नेणते झाले. संत महात्मे जाणून नेणते कशासाठी झाले त्याचं उत्तर तिथंच दिलं, झाले तेने सुखी. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने भक्तीचं असणारं प्रेम सुख उपभोगण्यासाठी संत महात्मे जाणून नेणते झाले. असे असणारे संत महात्मे या जगताशी बोलणं त्यांना आवडतच नाही, परंतु न बोलताना सुद्धा त्यांच्याकडून बोलण्याचा व्यवहार होतो आणि म्हणून असे संत महात्मे न बोलो निमुखे बोलता ती. हे जे संत महात्मे, हे जे भक्त महात्मे, हे भगवान परमात्म्यापासून विभक्त नसल्यामुळे, त्यांचा आणि भगवंताचा अभेद असल्यामुळं त्यांनी आपल्या जीवनामध्ये अभेद स्थितीला प्राप्त झाले, परंतु जगत कल्याणासाठी मात्र त्यांनी भेद ठेवला, भक्तीसाठी त्यांनी भेद ठेवला. ही गोष्ट सुद्धा जगाला कळत नाहीत, इतरांना कळत नाहीत. अभेदोनी भेद राखीला अंगी. आणि असा भेद ठेवण्याचं कारण काय जर असेल तर तुकोबराय त्याचं उत्तर तिथल्या तिथंच देतात. वाढावया जगी प्रेम सुख. त्या प्रेम सुखाचा वर्षाव करत असताना संत महात्मे काही साधनांचा अंगीकार करतात. त्याच्यापैकी कोणत्या साधनांचा अंगीकार करतात? टाळ. दुसरी जी साधना आहे तिचं नाव आहेत घोळ. तिसरी जी साधना आहेत तिचं नाव आहेत कथा, जी माधव महाराजांच्या मुखामधून या ठिकाणी चालू आहेत. टाळ घोळ कथा याद्वारे जगतामध्ये प्रेमाचा सुकाळ कशासाठी त्याचं उत्तर तिथंच देतात. मूड तारण्यासाठी आणि लोकपाळ तारण्यासाठी संत महात्मे ही साधना करतात. महाराज तुम्ही जे बोलताय
ते आम्हाला काहीच कळत नाही. एकाच वेळी अशा दोन प्रकारच्या गोष्टी कशा घडू शकतात? संत महात्मे जाणून नेमते झाले म्हणतात. जाणल्यानंतर नेमते होण्याची गरज काय? आणि जर नेमते होत असेल तर मग जाणते कसे? आणि जाणते असतील तर नेमते कसे? आम्हाला काहीच कळत नाहीत. पुन्हा संत महात्मे अभेद स्थितीला प्राप्त झाले. त्यांनी भेद ठेवला. आम्हाला हे पटत नाहीत. तुकोबरा सांगतात, तुम्हाला जरी पटत नसेल तरी हा त्यांच्या ज्ञानाचा विषय आहे. तुका म्हणे हे तो आहे तया ठावे. हे त्यांना माहिती आहे की ज्यांनी भगवान परमात्म्याला एकमात्र स्थितीतून जाणलं किंवा ज्यांनी संत महात्म्यांना अंतरंग स्थितीतून जाणलं, हा त्यांच्याच ज्ञानाचा विषय आहे. दुर्लभ या गती अनेकांशी इतरांचा नाही. विठ्ठल नाही. चला, या जगामध्ये भगवान परमात्म्याने सर्वात जास्त महत्व जर कोणाचं गायलं असेल तर ते आपल्या भक्तांचं. विठ्ठल का बरं भगवान परमात्मा भक्तांचंच गातात? का भगवान परमात्मा नेहमी नेहमी भक्तांचाच विषय काढतात, भक्तांविषयीच बोलतात? कारण का भक्ता विन देवा आवडते काही, भक्ता विन आवडते काही, भक्ता विना देवा आवडते काही, भक्ता विना देवा आवडते भक्ता विन देवा आवडते काही, भक्ता विना देवा आवडते काही, भक्ता विना देवा आवडते काही, भक्ता विना देवा आवडते काही. त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. त्रिभुवनी नाही आन तुझे, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. विन देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. या त्रिभुवनामध्ये भक्ताशिवाय देवाला दुसरं काही आवडत नाही. सजनो बघा, भक्तांसाठी भगवान परमात्मा केवढे उतावीळ होतात. तुकोबरा सांगतात, बहु उतावीळ देवी
उतावीळ, भक्तासाठी भगवान परमात्मा किती उतावीळ होतात. सजन बघा, काम्यक वनामध्ये भगवान गोपालकृष्ण परमात्मा आणि अर्जुन सोबत फिरण्यासाठी गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणचं सर्व सौंदर्य पाहिलं आणि अर्जुनाला सहज आठवण झाली. ती कोणाची? सुभद्रेची आठवण झाली. सुभद्रेची आठवण झाली आणि फक्त मनात आलं, इथं जर सुभद्रा असती तर बरं झालं असतं. नाही, मनात येण्याचा अवकाश भगवान परमात्मा न सांगता तुम्हा कळू येते अंतर. भगवान परमात्म्याला ताबडतोब कळालं आपल्या भक्ताची इच्छा काय आहे. भगवान परमात्म्याने काहीच केलं नाही. लगेच ताबडतोब थोडीशी दृष्टीआड झाले आणि दृष्टीआड झाल्यानंतर भगवान परमात्म्यानं आपला पितांबर बदलला आणि साडी घातली. बरोबर आहे का नाही? कोणासाठी? आपल्या भक्तासाठी. रूप पालटलं. विठ्ठल आणि तात्काळ अर्जुनाच्या सान्निध्यामध्ये हजर. आता आठवण केल्यानंतर सुभद्रा आली आणि त्या अवस्थेमध्ये मनुष्य उतावीळ झालेला असतो. त्यावेळी त्याला इतर गोष्टीचं काहीच भान राहत नाही. निदान अर्जुनाला कळायला पाहिजे होतं का इथं ही कशी काय इथं, बरोबर आहे का? परंतु त्या असणाऱ्या स्थितीमध्ये अर्जुनजींना काहीच लक्षात आलं नाही. आणि मग म्हटलं सुभद्रा तू इथं? म्हटले आले. म्हटले झालं. लगेच ताबडतोब त्याचं समर्पक उत्तरही सुभद्रा मातेनं दिलं. आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी असणारे अर्जुन सुभद्रा मातेच्या सानिध्यामध्ये आणि त्यांच्या असणाऱ्या त्या स्थितीनुसार आणि त्यांनी आपली पद्धतीची असणाऱ्या त्या वनाचा आनंद घेतला. आणि सहज अर्जुनानं काय केलं? आपल्या हातामधली असणारी अंगठी काढली आणि सुभद्रेच्या हातामध्ये बोटामध्ये घातली आणि सांगितलं लवकर जा आता थांबू नको, नाही तर मग तुझ्या भावाला जर कळालं तर घोटाळा होईल या ठिकाणी, नाही का? आणि मग सुभद्रा माता पण गेल्या आणि गेल्यानंतर गोपालकृष्ण परमात्मा आल्यानंतर निघाले. रथावरती बसलेले आहेत आणि रथावरती बसलेले असताना अर्जुनाच्या रथाचे असणारे जे काही दोर आहेत ते भगवान परमात्म्याच्या हातात आहेत. परंतु भगवान परमात्मा मोठे नाटकी, नाही का? बरोबर अगदी चाबूक मारत असताना ते बोट जाणून बुजून अर्जुनाकडे करायचं. अर्जुनाचं लक्ष त्या अंगठीकडे गेलं. म्हटले काय भानगडे? म्हटले आपण तर ही अंगठी कोणाच्या हातामध्ये घातली? कोणाच्या बोटात घातली? सुभद्रेच्या. आणि ही भगवंताच्या हातामध्ये कशी आली? पण म्हटले काय महिलांचा स्वभाव असतो, कोणती आवडती गोष्ट त्यांना भावाला देण्याची सवय असते. आणि म्हणून कदाचित गोपालकृष्ण परमात्म्याला जाता जाता देऊनच गेले असेल. सजनो, ज्यावेळेस सारखं रस्त्यानं ते चाललं पण विचारता येईना प्रभू तुमच्या हातात ही अंगठी कशी? अगदीच आता कधी एकदा जातो आणि गेल्यानंतर विचारतो. आणि असं म्हटल्यानंतर ज्यावेळेस त्या हस्तिनापुरात गेल्यानंतर पहिली उडी टाकली. देवाला सुद्धा विचारणं गेले आणि गेल्यानंतर म्हटले सुभद्रा ती अंगठी मी तुझ्या हातात घातली होती, ती लगेच केवढं त्या देवाला द्यायची काय गरज होती? ते म्हटले तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना, तुम्हाला दिवा स्वप्न तर नाही दिसत. म्हटले झालं काय? अगं म्हटले मी तुझ्या हातात अंगठी. आणि मग म्हटले कोणती अंगठी? कोणाच्या हातामध्ये? आपण कुठं भेटलो? सकाळपासून आपली गाठ भेटाय नाही. आणि मग ज्यावेळेस गोपालकृष्ण परमात्म्याच्या सानिध्यामध्ये अर्जुन जातात, देवा ही अंगठी मी सुभद्रेच्या हातामध्ये घातली होती, ती तुमच्या हातात कशी? नाही का? म्हटले अर्जुना त्याचं कारण असे, तू ही सुभद्रेच्या हातात घातली होती हे बरोबर आहेत आणि माझ्या हातात आहेत हे बरोबर आहेत, पण तुझी इच्छा पाहिल्याच्या नंतर तिथं सुभद्रा येणं शक्य नव्हतं, म्हणून सुभद्रेचा असणारा रोलच मी केलेला होता. सज्जनो बघा केवढी आवड भगवान परमात्म्याला भक्ताची आहे. भक्ताविना देवा आवडते काही, भक्ताशिवाय देवाला काहीच आवडत नाहीत. आणि पुन्हा ध्यानात ठेवा,
भक्त महात्म्याच्या बाबतीमध्ये भक्ताचं कोणत्याही दृष्टिकोनातून पतन होऊ नये, भक्त महात्म्यांचा नाश होऊ नये, अशा पद्धतीची प्रतिज्ञा भगवान परमात्मा स्वतः न करताना अर्जुनालाच करायला लावतात. विठ्ठल भगवान परमात्मा सांगतात, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. अर्जुना, माझ्या भक्ताचा नाश होणार नाही अशा पद्धतीची प्रतिज्ञा तू कर. का बरं? भगवान परमात्म्याला अशी प्रतिज्ञा करता येत नव्हती का? भगवान परमात्म्याला ती प्रतिज्ञा करता येत होती, पण भगवान परमात्म्यानं पाहिलं देवाचा देवावरती विश्वास नाही. भगवान परमात्म्याने अनेक ठिकाणी आपल्या प्रतिज्ञा काय केलेल्या आहेत? मोडलेल्या आहे महाराज. अनेक ठिकाणी आपल्या प्रतिज्ञा देवाने मोडल्या आणि देवाला मोडाव्या लागल्या, परंतु भक्ताची प्रतिज्ञा मात्र भगवान परमात्म्याने मोडू दिली नाही. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. विश्वपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. ओ विश्वपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा विश्वपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी आणि पार्थाचं रक्षण करण्यासाठी आपली प्रतिज्ञा असत्य केली भगवान परमात्म्याने. आपली प्रतिज्ञा मोडली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भक्ताची प्रतिज्ञा, तिचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा आपली प्रतिज्ञा कधी मोडतील काही सांगता येत नाही. बघा, प्रसंग असा झाला. एक दिवस नारद महर्षी स्वानंद विचरण करत असताना या पृथ्वी तलावरती आले आणि नेहमी कोणाच्या न कोणाच्या घरी जाण्याचा नारदांचा स्वभाव, म्हणजे थोडेसे असे भक्त स्थितीला असणाऱ्या आणि घरामध्ये जाण्याचा नारदांचा स्वभाव. एके घरी नारद महर्षी गेले आणि गेल्यानंतर त्या घरात नेमकं अपत्य त्यांना नव्हतं. त्यांना अपत्य नव्हतं, मूलबाळ नव्हतं. आणि मग त्यांनी सांगितलं, नारदा का हो, तुम्ही भगवान परमात्म्याकडे जात असतात, आमच्या घरामध्ये अपत्य नाही, मूलबाळ नाही, आणि त्यामुळं अपत्य नसल्यामुळं घरामध्ये आपत्ती नाही का? अपत्य कशाला म्हणायचं? ज्याच्यामुळं घरामध्ये आपत्ती होते नाही का? सजनो, माणसाला मुलाबाळाची खूप आवड असते नाही का? आणि म्हणून लोक नाही का, मुलगा झाल्या झाल्या लगेच काय करतात? हत्तीवरून साखर वाटतात. पूर्वीच्या कालखंडामध्ये नाही का, पेढे वाटतात. मला वाटतं वाटावे त्यांनी पेढे, परंतु सुनमुख पाहावं बरं का, आणि मग त्याच्यानंतर वाटावे बरं का. चला, मुलाची खूप लोकांना आवड असते. आणि मग त्याने सांगितलं, नारदा म्हटले काहीतरी जा देवांना विचारा की घरामध्ये एक मूलबाळ नाही, काहीतरी नाही, एखादं तरी असावं. आणि असं म्हणून नारद महर्षींना सांगितलं, जा म्हटले देवाला म्हणा केव्हा ते मूलबाळ आम्हाला होणार आहे. आणि मग नारद महर्षी गेल्यानंतर यांचा निरोप सांगितला. म्हटले देवा, अमुक अमुक घरी गेलो होतो आणि त्यांनी अशा प्रकारचा प्रश्न विचारला, त्यांना मूलबाळ नाही. भगवान परमात्म्याला सांगितलं, नारदा, त्यांना या जन्मात तर नाही, पण 7 जन्मामध्ये मूलबाळ होणार नाही म्हटलं त्यांना, 7 जन्मामध्ये. आता नारदाला वाटलं अशा प्रकारची असणारी जी खबर आहेत ही त्यांना जर दिली तर बिचारे नाराज होते. आणि म्हणून नारदांनी काय केलं, त्यांचं घर नंबरच टाळून टाकलं. म्हटलं नको, त्यांना जायला नको आणि कोणाचं मन पण दुखवायला नको. आणि मग नारद बऱ्याच कालखंड गेले नाही, परंतु एकदा सहज जात असताना नारदांच्या लक्षात आलं की चला आता आपण बरेच दिवस झाले गेलो नाही, जाऊ द्या काही का असे ना, आपण त्यांना काही वेगळं कारण सांगू, पण मात्र त्या घरी जायचं. आणि म्हणून नारद महर्षी गेले. तर गेल्यानंतर त्या अंगणामध्ये क्रिकेटची टीमच रंगलेली होती महाराज. चांगल्या पद्धतीनं क्रिकेट रंगलेलं होतं आणि सगळे एकसारखे दिसत होते, सगळे एकसारखे. एकापेक्षा अशा राजबिंडे ते 6 मुलं तिथं पाहिली. आणि ते 6 मुलं पाहिल्यानंतर
नारदांना असं वाटलं, अरे यांच्या घरी एकही मूल नव्हतं, हे कुठून आणले बुवा, एखाद्या अनाथ आश्रमातून तर काही आणले नाही यांनी. आणि म्हणून आतमध्ये ते गेले आणि गेल्यानंतर विचारलं, का हो हे मुलं कुठून दत्तक घेतले? म्हटले नारद, दत्तक घ्यायचं काय कारण नाही, ही आमचीच मुलं आहे. म्हटले तुमची मुलं? हां. आणि मग नारदांना आठवलं, भगवान परमात्म्यानं सांगितलं होतं यांना या जन्मात तर नाही पण 7 जन्मामध्ये मूलबाळ होणार नाही, यांना तर 6 झाले. म्हटले हे तुमचे? हो म्हटले आमचे सख्खे. हो म्हटले अगदी आमचे सख्खे, कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही, आमच्या सगळ्या प्रॉपर्टीचे वारसदार हेच आहे. आणि मग नारद महर्षी जरा राग आला, म्हटले देव सतत खोटं बोलत असतात, म्हटले सतत खोटं बोलत असतात. आणि मग गेले भगवान पार्वती, म्हटले देवा आम्हाला वाटलं काय गोकुळातच खोटं बोलत होते का, इथं सुद्धा खोटं बोलायला लागले. म्हटले नारद मी काय खोटं बोलू? अहो तुम्ही तर सांगितलं होतं अमुक अमुक त्या सद्गृहस्थाला या जन्मात तर नाही 7 जन्मात मूलबाळ होणार नाही. म्हटले बरोबर आहे ना. अहो पण त्यांना झाले. म्हटले मग बरोबर आहे ना. काय म्हटले देवा, मूलबाळ होणार नाही म्हणतात आणि एकीकडे झाले म्हणतात. म्हटले नारदा मूलबाळ होणार नव्हतं हे पण खरं होतं, अहो पण झाले ना. म्हटले ते पण खरं आहे. म्हटले कसं खरं? नाही का एकाच वेळेस काय 2 खरं असतं का त्या ठिकाणी? आमचे गुरुवर्य वैद्य बाबा असं बरोबर विचारायचे बरं का, हे खरं का ते खरं? आपल्याला 100 म्हणायचं, हे खरं म्हणावं का ते खरं म्हणावं? मग मुलं म्हणायचे बाबा हे खरं ते खरं. बाबा म्हणायचे हे खरं ते खरं, तुझं डोंबलंय खरं. एका वेळेस काय 2 खरे राहतात का? एका वेळेस एकच खरं राहतं. मग हे तरी म्हणा नाही तर ते तरी म्हणा. बघा भगवान परमात्म्यानं सांगितलं, अर्जुना मी बोललो होतो की त्यांच्या प्रारब्धात या जन्मात तर नाही 7 जन्मामध्ये मूलबाळ नाही. मग झालं कसं? म्हटले बघ अर्जुना, एक दिवस एक महात्मा त्यांच्या गावामध्ये फिरत फिरत आला आणि आल्यानंतर महात्म्यानं काय केलं, त्या असणाऱ्या गावामध्ये भिक्षा मागितली, परंतु मात्र कोणी त्या साधू महात्म्याला भिक्षा देईना, कोणी देईना. बघा ध्यानात ठेवा, आपल्या दारातोंडी जर अतिथी आला तर अतिथी आल्यानंतर अतिथीचा आदर सत्कार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे बरं का, प्रत्येकाचं कर्तव्य. आणि सजनो जर अतिथीचा अनादर जर झाला तर जैसा अपमानिलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. जर आपल्याकडे आलेला अतिथी, अतिथी कोणाला म्हणतात? जो तिथी पाहून येत नाहीत त्याचं नाव अतिथी बरं का. आणि मग आल्यानंतर द्यायचं असेल तर द्या, नाहीतर मग काही काही आमच्याकडे कामाला राहतो का, आता तो काही तुमच्याकडे कामाला राहायला आला का तो? ध्यानात ठेवा, असे बोलणारे लोक आहे. फोडले तर 2 होतील, काम करता येत नाही का, असे बोलणारे लोक आहे बरं का. पण सज्जन ध्यानात ठेवा, द्यायचं असेल तर द्या, नसेल द्यायचं तर देऊ नका. कधी कोणत्या रूपाने भगवान परमात्मा अतिथी रूपाने येईल काही सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. सज्जनो सद्गुरु श्री बालयोगीजी महाराज यांच्या कृपेने एक 12 वर्षाचं अनुष्ठान मी मौन प्रारंभ केलेलं होतं. ते टिकलं नाही त्या ठिकाणी, आता टिकेल तर बरोबर आहे का नाही. आपली गंती जनार्दन स्वामीमध्ये झाली असती नाही का. सहज एवढ्या गोष्टी घडत नाही. 3.25 वर्ष घडलं बरं का. पण एक दिवस असा प्रसंग झाला मला, एक दिवस असा प्रसंग झाला. पुढे अशा 2 खोल्या होत्या आणि त्याच्या पाठीमागे माझी कुटिया नामजपाची ते तळघर मी केलेलं होतं. एक दिवस दुपारी सहज असा अचानक दरवाज्यावरती थाप आली आणि मी तळघरातून वरती आलो. शक्यतो माझ्या असणाऱ्या त्या तळघरामध्ये जपाच्या असणाऱ्या खोलीकडे कोणीच येत नव्हतं, प्रत्येकाला माहिती होतं, त्यामुळे कोणी येत नव्हतं. मी विचार केला कोण आलं बुवा, आणि म्हणून मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर पाहिलं तर असं एकदम गबाळ व्यक्तिमत्व, दाढी वगैरे वाढलेली आणि तेजस्वी, पण असंच एकदम अतिशय गबाळ रूप. आता मला असं वाटलं की हे महात्मे आले असतील, कदाचित भूक लागली असेल, आणि म्हणून मी त्यांना खुणेनंच खुणवलं मौन असल्यामुळं. काय बुवा असं काय म्हटलं, काही जेवणाला पाहिजे का? त्यांनी नाही सांगितलं आणि पदराला अर्धी भाकरी दाखवली. म्हटलं ठीक आहे बुवा, नसेल पाहिजे यांना कदाचित भाकरी वगैरे. मग म्हटलं ज्या अर्थी आलेले त्या अर्थी काय असं विचारलं. ते सुद्धा माझ्याशी काहीच बोलले नाही. त्याने असं वरती हात केला. थंडीचे दिवस होते आणि डोळ्यामधून खळकण अशा अश्रू आले बरं का त्या महात्म्याच्या.
आणि असं केलं, एक फाटका कपडा अंगावरती होता, त्यांनी असं केलं आणि माझ्या लक्षात आलं की यांना पांघरण्यासाठी वस्त्र पाहिजे. सजनो, मी विचार केला, त्यावेळेस नुकतंच थोडंसं अनुष्ठान चालू झालेलं होतं, एक 4-5 महिने झालेले होते आणि मी विचार केला, माझ्याकडं चांगल्या पद्धतीच्या भरजरी अशा पद्धतीचे श्वाली पडलेले होते. मी म्हटलं अरे इतरत्र आपण लग्नाला घेऊन जातो नाही का, गेल्यानंतर आपण ज्यांना देतो त्यांना काही त्याचं फार स्वारस्य असतं असं नाही बरं का, फार त्यांना स्वारस्य असतं असं नाही, कारण का चालूच राहतं व्यवहारामधली देवाणघेवाण. म्हटलं आज खरी वेळ आलेली आहे, बरोबर आहे का नाही, खरी वेळ आलेली आहे आपल्याकडं जे काही आहे ते देण्याचं. आणि म्हणून महाराज माझ्याकडं चांगल्या असणाऱ्या 2 श्वाली, सगळ्यात चांगल्या किमतीच्या मी त्याच्यामधून काढल्या, जवळजवळ 400-500 रुपये किमतीची एक श्वाल, अशा 2 श्वाली काढल्या आणि त्या महात्म्याला मी देऊन टाकल्या. दिल्यानंतर हसले ते आणि आशीर्वाद देऊन निघून गेले महाराज. पण निघाले असे पुढं गेल्यानंतर पुन्हा विचारलं, पांघरण्यासाठी दिलं पण अंथरण्यासाठी काही नाही म्हटलं नाही का. आणि म्हणून असं एक शेडनेटचं तुकडं पडलेलं होतं, एक जवळच एक मुलगा होता तिथला, तो समाधान म्हणून त्याला हातानं खुणावलं, त्याला म्हटलं एवढं त्या महात्म्याला दे. महाराज ते महात्मे निघून गेले. निघून गेल्यानंतर मी विचार केला, अरे म्हटलं मी तर पाठीमागच्या बाजूला आहे आणि या महात्म्याची माझी काही ओळख नाही आणि समोर अण्णा महाराज होते, आमचे वडील होते, मग नेमकं हे दोघे जण समोर असताना हे माझ्याकडे का आले बा. आणि म्हणून मी थोडंसं तेवढ्यामध्ये ते महात्मे तिथं असताना आमचे वडील पण आले, त्यांनी त्या महात्म्याचं दर्शन पण घेतलं. नंतर त्यांच्या लक्षात आलं व कोणीतरी आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी दर्शन घेतलं. मी मात्र कोणाला स्पर्श करत नव्हता म्हणून स्पर्श पण केला नाही आणि ते निघून गेले. आणि मग मी अण्णा महाराजांनी विचारलं, म्हटलं का हो दरवाजा उघडा होता का असं. ते म्हणे हो. आणि मग हे महात्मे तुमच्याकडे आले का, तुम्ही जागे होते का विचारलं लिहून. ते म्हटले हो जागेच होतो. हे तुमच्याकडे आले का म्हटले नाही. आणि मग माझी ट्यूब पेटली, अरे समोर दोघांचे दरवाजे उघडे, आमचे वडील पण अण्णा महाराज पण, आणि मी पाठीमागे असताना दरवाजा बंद असताना हे महात्मे त्यांच्याकडे न जाताना माझ्याकडे कसे आले नाही का. सजनो, मग माझी ट्यूब पेटली की येणारा अतिथी देव जरी नसेल पण निश्चित कोणीतरी महात्मा होता, निश्चित कोणीतरी महात्मा होता. सजनो, काय सांगता येतं कोणत्या रीतीने, कोणत्या दिवशी कोणता सत्पुरुष किंवा भगवान परमात्मा आपल्याकडे येईल म्हणून सांगता येत नाहीत. आणि म्हणून जैसा अपमान, जर आपल्या दारातून जर अतिथी आला तर आदर सत्कार करा. जैसा अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती तो तुमचं सुकृत घेऊन जातो. असो तो महात्मा त्या गावात आला आणि भूक लागलेली होती, कोणी एक चतकोरवर भाकर सुद्धा देणं. शेवटी महात्म्याने मंत्र बदलला, एक रोटी देगा तो एक बच्चा होगा. महात्म्यानं मंत्र बदलला, निदान आता तरी कोणीतरी आपल्याला काहीतरी देईल. लोक म्हटले एवढं जर सामर्थ्य तुझ्यामध्ये आहेत तर कशाला तुकडे मोडाले इथं आला. पुन्हा लोक तुकडे नाही बोला. आणि महात्मा अशा पद्धतीचा मंत्र घोकत या घरी आले आणि यांनी पाहिलं, जाऊ दे आता काही असो महात्मा आहे. त्या बाईला दया आली आणि दयाला तर म्हटले महाराज जेवण करायचं. हो ना म्हटले, खूप भूक लागली. आणि मग आतमध्ये या आतमध्ये आदराने आतमध्ये बोलवलं आणि बोलवल्यानंतर बाईने भाकरी करायला सुरुवात केली. सुंदर पद्धतीची भाजी केली, भाकरी करायला सुरुवात केली आणि महात्म्याला लगेच सांगितलं जेवायला बसा. म्हटल्यानंतर एक भाकरी दिली, महात्म्याला आनंद वाटला. दुसरी दिली, अधिक आनंद वाटला. आणि असं करता करता 5 भाकरी दिल्या. लक्षात आलं अजून सुद्धा भुकेले. 6वी भाकर दिली आणि आता मात्र महात्म्यानं सांगितलं पुरे बस. तृप्त झालो मी. आणि जाताना सांगितलं मंत्र होता, एक रोटी देगा तो एक बच्चा होगा. 6 भाकरी दिल्या, 6 मुलं होतील. आणि महात्मा निघून गेले. बघा त्याचा परिणाम असा झाला की त्या महात्म्याच्या शब्दामुळे यांना 7 जन्मामध्ये पुत्र संतती होणार नव्हती, पण 8व्या जन्मामध्ये यांना 7 मुलं होणार होती. त्याच्यापैकी भगवंतानं सांगितलं 6 आत्ताच देऊन टाकले. म्हटलं विठ्ठल. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की भगवान परमात्मा अर्जुन
अर्जुनाला सांगतात, अर्जुना माझ्या भक्ताचा नाश होऊ नये अशा पद्धतीची प्रतिज्ञा तू कर. कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति, माझ्या भक्ताचा नाश होऊ नये अशी प्रतिज्ञा तू कर. अर्थात भक्ताविषयी भगवान परमात्म्याला किती प्रेम आहेत हे याच्यावरून दिसून येतं. सज्जनो बघा, असे जे भक्त महात्मे आहेत हे फक्त देवाला आवडतात एवढाच त्यांचा विषय नाही, तर जगताचा उद्धार करण्यासाठीच हे भक्त महात्मे इथं आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी, आले घर जावई धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. केवळ आणि केवळ जगावरती उपकार करण्यासाठी हे संत महात्मे, जगावरती उपकार करण्यासाठी हे भक्त महात्मे या पृथ्वी तलावरती आले. पण या संत महात्म्यांची स्थिती जगाला कळाली नाही. विठ्ठल हो सज्जन बघा, संत महात्म्यांचं जे जीवन आहे, भक्तांचं जे जीवन आहे, हे केवळ जगत कल्याणासाठी हे सगळे प्रमाण आपल्या शौर्याला होऊन गेलेले आहेत. म्हणून त्या प्रमाणांचा पुनरुच्चार करत नाहीत. या भक्तांचं जीवन जे आहे ते जगतासाठीच आहे. पण असे असणारे भक्त महात्मे जगताला कळाले नाही आणि कळणार पण नाही. आणि जर कळायचं असेल, त्यांचं जीवन आपल्याला कळावं असं जर वाटत असेल, तर तुकोबरा सांगतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान. हे पण प्रमाण आपलं होऊन गेलं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. फक्त प्रथम चरणावरती येतोय. विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना. सजनो, या असणाऱ्या भक्त महात्म्यांचं जीवन कळण्यासाठी भक्तच व्हावं लागतं. कारण का, भक्तांचा महिमा फक्त भक्तांनाच कळतो, इतरांना कळत नाहीत. अभंगाचं प्रथम चरण. भक्ताचा महिमा भक्त ती जाणती, भक्ताचा महिमा भक्त ती जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्त ती जाणती, भक्तांचा महिमा भक्त ती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभया गती आणि कांती, दुर्लभया गती आणि कांती, जाणून जाणते सुखे जाणून
सांगतात भक्तांचा महिमा कळण्यासाठी भक्तच लागतात. भक्तांचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती आणि कांसी. इतरांना मात्र भक्त महात्म्यांचं असणारं जे जीवन आहेत ते कळू शकत नाही. का कळू शकत नाही? याचं कारण असे, सजनो, भक्त महात्म्यांच्या जीवनामध्ये प्रदर्शन नसतं बरं का, प्रदर्शन नसतं. ज्यांच्या जीवनामध्ये प्रदर्शन आहेत ते तुम्ही आम्ही आहोत, आणि ज्यांच्या जीवनामध्ये आत्मदर्शन आहेत त्यांचं नाव भक्त आहेत. विठ्ठल महात्म्यांचं जीवन हे ज्ञानी आहे. भक्त महात्मे त्या परमात्मा स्थितीला अभेद रीतीनं प्राप्त झालेले आहेत. म्हणून जगतामधलं असणारं जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं आहे. आणि असे असणारे संत महात्मे त्यांच्या ठिकाणी ज्ञानी, आत्मदर्शन, आथी जैसे संत महात्म्यांच्या कृपेने आपल्याला आत्मदर्शन होत असतं. आणि बघा, संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जर जायचं असेल तर विचारपूर्वक जा बरं का, विचारपूर्वक जा. नाहीतर अन्यथा संत महात्म्यांच्या संगतीत जाऊच नका बरं का, जाऊ नका. आणि त्यांच्या संगतीमध्ये राहू नका बरं का. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जाऊ नका आणि त्यांच्या संगतीमध्ये राहू नका. तुम्हाला संत महात्म्यांची संगती प्रत्येक कीर्तनात सांगितली, आणि आज यांचं काय डोकं फिरलं काय उलटं सांगतायत आम्हाला. सजनो, ध्यानात ठेवा, संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जा, परंतु जात असताना जर त्या संत महात्म्यांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये जर दुराभाव येत नसेल, कुभाव येत नसेल तरच जा. नाहीतर अन्यथा एखादा गुणदोष संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष येईल अंगा. सजन ध्यानात ठेवा, संत महात्म्यांचा असणारा सहवास जीवनामध्ये महत्वाचा आहे. पण जर आपल्या मनामध्ये जर साधूविषयी दुराग्रह जर येत असेल तर मग मात्र त्या साधूच्या संगतीत न गेलेलं बरं. आणि सजनो, हे महात्मे खूप खतरनाक असतात बरं का, अवघड असतात. आमच्याकडं अगदी दुर्वास ऋषीचं प्रतिरूप म्हणून फुटाणे माऊली होते बरं का. अगदी दुर्वास ऋषीचं प्रतिरूप त्या ठिकाणी फुटाणे माऊली. सजनो, विस्तव हातात घेता येईल पण माऊलीला हातामध्ये घेणं एकदम कठीण गोष्ट होती बरं. सजनो, पाठीमागच्या कालखंडामध्ये त्या बाणगाव गावामध्ये म्हणजे मी सहज माऊलीने भेटायला गेलो, आणि समाजाचं असं आहे महाराज, फार अवघड आहे त्या ठिकाणी समाजाचं, अतिशय अवघड आहे. सजनो बघा, जोपर्यंत ते कानाळचे माऊली म्हणायचे बरं का, वेशाचं सौंदर्य आहे तोपर्यंत लोकांची रांग तिथे असते, आणि महाराज मंडळीचं मुख जोपर्यंत चालतं तोचपर्यंत समाज त्यांच्या जवळ असतो बरं का. माऊलींचे वाक्य आहे त्या ठिकाणी. मी मोठमोठ्या लोकांचं उदाहरण सांगेल. शेवटच्या कालखंडात एक कालखंडामधले वेदांत वाचस्पती, हा बघा मोठे लोक, पण शेवटच्या कालखंडामध्ये जी पहिली स्थिती होती त्याच्यापैकी 25% सुद्धा राहिली नाही शेवटच्या कालखंडात. तो समाज नाही का. ते कानळचे माऊली सांगायचे, अमृतवा नरखेडकर म्हणून पायामध्ये किडे पडले, महाराज त्यांच्या पायात किडे पडले. मोठमोठे असणारे श्रीमंत व्यापारी त्यांना एकेरी शब्दात बोलल्यानंतर महाराज ते थुंकले तरी हात पुढे करणारे लोक. पण ज्यावेळेस महारोग झाला त्यावेळेस त्यांना उचललं, आळंदीमध्ये नेऊन एक खोलीमध्ये ठेवून दिलं महाराज. पुन्हा हे लोक पाहायला सुद्धा गेले नाही. ध्यानात ठेवा, एवढी मोठी थोर विभूती. आणि म्हणून फुटाणे माऊलींचं जीवन सुद्धा असं मी गेलो महाराज, तिथं पाहिलं तर संपूर्ण त्या कुटियामध्ये उंदीर काय फिरतात आणि काय एकदम स्थिती एकदम अवघड महाराज. मी बघितलं तिथं संडास झालेली, तिथं सगळं अगदी तो स्टो कोणीकडं काय त्यांचा अवतार. अरे मी म्हटलं हा एवढा मोठा महात्मा आणि या स्थितीमध्ये. काहीच विचार केला नाही. म्हटलं माऊली चला आपल्याला जायचं आहे, म्हटलं रुईला जायचं आहे. नाही म्हटलं मला यायचं नाही, ते कुठंच यायचं नाही म्हटलं.
अगदी वैतागलेच तिथं. महाराज मी काहीच विचार केला नाही. तिथं त्यांचं ते पिशव्या धुंडाळ्या, त्याच्यामध्ये त्यांच्या फायली, कारण त्यांना पॅरालायसिस अटॅक झालेला होता महाराज, एकाच वेळेस पॅरालायसिस आणि त्याचा अटॅक आलेला होता. सजनो ती पाहिली ती स्थिती, मी त्यांची फायली काढल्या, बळच माऊलीला उचललं, मला इतक्या शिव्या द्यायला सुरुवात केली. म्हटलं देऊ द्या. गाडीमध्ये टाकलं, येवल्याला आलो, गायकवाड हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथं डॉक्टरांना सांगितलं, म्हटलं डॉक्टर यांची एकदम हायफाय ट्रीटमेंट करा, किती पैसे लागू द्या, हायफाय ट्रीटमेंट करा. त्या डॉक्टरांनी जास्त पैसे नाही घेतले, फक्त 1100 रुपये त्या ठिकाणी घेतले. दुसऱ्या एका डॉक्टरांची पुन्हा फाईल होती, त्यांच्याकडे पण गेलो, त्यांच्याकडून काही गोळ्या घेतल्या. असं 1700-1800 रुपये थोडासा खर्च झाला आणि माऊलीनं घेऊन आलो. येता येता 3 वेळेस माऊलीने गाडीमध्ये संडास केली महाराज, 3 वेळा. इतका प्रचंड खराब वास. पण मी एकच विचार केला, नाही हे आता आपलं कर्तव्य आहे. आणि सजनो माऊलीनं घेऊन आलो, रुईला आणल्यानंतर माऊलींना सकाळी उठलं का लगेच आंघोळ झाली का लगेच चहा झाला का गोळी, ते झालं का लगेच नाश्ता, तो पण चांगल्या पद्धतीचा. त्यांना भजे खूप आवडायचे, भजेच करायचे रोज नाश्त्याला, नाही का. सजनो 1 आठवड्यामध्ये तर माऊलीची तब्येत अशी टणटणीत झाली आणि त्याच्यानंतर 10 वर्ष माऊली जगले. सांगण्याचा इत्यर्थ काय, संत महात्म्यांचं असणारं जीवन, त्यांनी दिलेल्या शिव्या लोकांना आवडत नव्हत्या. हेच महात्म्य नांदूर मध्यमेश्वरला सुद्धा मी कानाळला राहत होतो आणि सहज नांदूर मध्यमेश्वरला माऊलींना ठेवलं. वर्षभर माऊली सिद्धेश्वराच्या टेकडीवरती राहिले महाराज, सिद्धेश्वराच्या टेकडीवरती. कारण का, या महात्म्यांशिवाय सजनो जीवनामध्ये तरुणोपाय नाही. आणि माऊली कशी इच्छामरणी होते. मी माऊलींचा असणारा एक व्हिडिओ श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल जो आपला आहे त्याला टाकलेला आहे, अवश्य पहा, त्या ठिकाणी अवश्य पहा. आणि आता सध्या नांदूर मध्यमेश्वरचा महिमा आपण यूट्यूब चॅनलला टाकतोय. 1 प्रवचन झालेलं आहे, 2 प्रवचनं रेकॉर्डिंग केलेले आहेत आणि ते सुद्धा उद्या परवा त्या ठिकाणी पडतील. परवा 13वाच्या दिवशी आपण या चॅनलला टाकतोय. ऐका, नांदूर मध्यमेश्वर गावाचा जो महिमा आहे, काळाच्या ओघामध्ये पुढच्या लोकांना माहिती सुद्धा राहणार नाही का नेमकं नांदूर मध्यमेश्वरमध्ये होतं काय आणि इथं आहे काय. म्हणून 8 ते 10 प्रवचनाचा असणारा तो एक संच आपण श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलला टाकतोय. याच्यामध्ये नांदूर मध्यमेश्वरचा असणारा पौराणिक महिमा आणि नांदूर मध्यमेश्वरचा ऐतिहासिक महिमा आणि नांदूर मध्यमेश्वराविषयी केलेला एक सुंदर अभंग आहे महाराज. 16 कडव्याचा अभंग आहे. मला वाटतं नांदूर मध्यमेश्वर गावामधील प्रत्येक भजनाने, या परिसरामधल्या असणारी जी भजनी मंडळी आहेत त्यांनी हा कंठस्थ केला पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल की नांदूर मध्यमेश्वर क्षेत्र ही दक्षिण काशी काय, इथं वशिष्ठ ऋषींनी अश्वमेध यज्ञ कसा केलेला आहे आणि त्या असणाऱ्या स्थानाचं महत्त्व काय आहे, गंगा मध्यमेश्वराचं महत्त्व काय आहे. इथं असणारे पंचतीर्थ, एकदा मी भवरापांच्या सोबत आम्ही गंगा मध्यमेश्वराच्या मंदिरात गेलो आणि गेल्यानंतर म्हणलं आप्पा हे शेजारचं मंदिर कशाचं आहे. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, म्हणतात बुवा जुने लोक याला पंचगंगा म्हणतात. पंचगंगा बरं का, म्हणजे गंगा मध्यमेश्वराच्या पलीकडचं जे मंदिर आहेत आणि जो विग्रह आहे त्याला पंचगंगा म्हणतात. आणि या पंचगंगेचं वर्णन ज्यांनी अभंग करून ठेवलेलं आहे. आता दास म्हणे या दृष्टिकोनातून आणि नित्य येते दास दर्शनासी. आता कोणते दास दर्शनाला येतात हे सगळं आपल्याला या चॅनलवर ऐकायला मिळेल बारकाव्यानं. आणि ही स्थिती जी असते महाराज, तो अभंग नेमका मी त्या व्यायामशाळेमध्ये राहत होतो आणि तिथं आमच्या वडिलांनी एक जुनं रेकॉर्ड होतं त्याच्यात ते लिहून ठेवला होता. म्हणलं तुम्हाला हा कोणी सांगितलं, म्हणले विलासआप्पा जोशी, त्यांच्याकडे हा अभंग मिळाला आणि तो 16 कडव्याचा अभंग. नांदूर मध्यमेश्वर गावचा इत्थंभूत असणारा इतिहास, या गावामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे तीर्थ आहे आणि या गावाची स्थिती काय, ही दक्षिण काशी कशी आहे, सिद्धेश्वराच्या दर्शनाचा महिमा काय, वास गोदेमध्ये निरंतर, याला मध्यमेश्वर का म्हणतात, याला मृगव्याधेश्वर का म्हणतात, असा सुंदर इतिहास भगवंताच्या कृपेने मला जो काही उमजला आहे त्या अभंगावरून तो मांडण्याचा त्याच्यात आपण प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. या गावामध्ये संत महात्म्यांचे मेळे कसे आहेत नाही का. चला याचं पण वर्णन आपण केलेलं आहे. फुटाणे माऊलींसारखे महात्मे महाराज आपल्या सिद्धेश्वराच्या टेकडीवरती राहिले. सजनो, याच सिद्धेश्वराच्या टेकडीवरती नांदूर मध्यमेश्वरच्या ग्रामस्थांनी
आणि महेशानंद तीर्थ यांच्यासाठी सुंदर पद्धतीची खोली पण बांधून दिली. काही कालखंड बाबा तिथं राहिले, परंतु काही कालखंडानंतर गंगामध्वेश्वराच्या सानिध्यामध्ये महेशानंदजी महाराजांनी साधना केली. आणि सज्जनो ध्यानात ठेवा, महेशानंद तीर्थ महाराज नांदूर मध्यमेश्वर गावात पण राहिले आणि दिंडोरी गावात पण राहिले, पण आज तागायत त्यांच्या अंतकरणामध्ये बाबांची प्रतिमा आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने महेशानंद बाबांना जाणलं. त्यांच्या अंतकरणामध्ये अजूनही पण बाबा कसे होते, काय होते. आमच्या अहिल्या अक्काने आणि ठकू अक्काने एक दिवस सांगितलं ते कसे गेले, बाबा कसे हसले वगैरे, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सज्जनो ध्यानात ठेवा. ह्या विशेष कृपेच्या काही गोष्टी काही लोकांच्या सानिध्यामध्ये आणि त्या ठिकाणी घडून गेल्या. बाबांचं मला जास्त वेळच नाही, पण एक 4-5 वेळेला मी इथं पण दर्शनाला गेलो. आणि नांदूर मधमेश्वरला पांडुरंग महाराज गिरींचं कीर्तन चालू होतं हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर. आणि नेमकं त्यावेळेस बाबा त्या कीर्तनाला आले. लोकांनी अशी वाट केली आणि ती वाट करत असताना बरोबर मी जिथं बसलो होतो तिथून बाबा चालले आणि बाबांच्या पायाला माझा त्यावेळेस पहिला स्पर्श झाला बरं का. त्यावेळेस पहिला बाबांचं दर्शन मला त्या ठिकाणी झालं. आणि झाल्यानंतर हे जे महात्म्य आहे महाराज, मी अनेक प्रवचनं बाबांवरती या ठिकाणी पुण्यतिथीला करत असतो. आणि त्याच्यामध्ये एक दिवस मी अचानक पद्धतीनं आलो आणि आल्यानंतर माझ्या डोक्यात काहीच विषय नव्हता आणि बाबांची आरती म्हटली. आणि आरती म्हटल्यानंतर म्हटलं मला या आरतीवरच प्रवचन करायचं महाराज. मी त्या आरतीवरतीच त्या दिवशी प्रवचन केलं बरं का. त्या दिवशी बाबांच्या आरतीवरतीच प्रवचन केलं. सज्जनो ध्यानात ठेवा, महेशानंद तीर्थ महाराजांसारखे महात्म्य सुद्धा कोणाला कळाले तर खऱ्या अर्थाने बाबांचा महिमा त्यांना कळाला. भक्तांचा महिमा भक्तांचा महिमा भक्ताची जाणती. भक्ताचा महिमा भक्ताची दानाची. भक्ताचा महिमा भक्ताची दानाची. भक्ताची दानाची. भक्तांचा महिमा फक्त भक्तांना कळतो. मला बाजीराव काकाने सांगितलं बाबा नेमके कुठून आले, बाबा कुठून आले. एक दिवस बाजीराव काकाने सांगितलं की आम्ही काही मंडळी बाबांच्या सानिध्यामध्ये महेशानंद महाराजांच्या सानिध्यामध्ये बद्रीनाथला ही सर्व मंडळी चाललेली होती. आणि जात असताना बद्रीनाथ 50 किलोमीटर अंतरावरती राहिल्यानंतर बाबांनी सांगितलं की यहाँ पास मेरी जन्मभूमी है. म्हणजे याचा अर्थ लोक तपश्चर्या करायला कुठं जातात, हिमालयात जातात. आणि हिमालयामधले बाबा तपश्चर्या करण्यासाठी कुठं आले, नांदूर मध्यमेश्वरला आले, दिंडोरीला आले, गोदावरी गंगेच्या काठावरती नर्मदा मातेला ओलांडून आले बरं का. बाबांच्या कुटियामध्ये ज्यांचा फोटो होता त्यांचा फोटो मी नर्मदा परिक्रमेमध्ये नारेश्वरला पाहिला बरं का. नारेश्वरला पाहिला. बाबांकडे जो पूर्वी फोटो होता तो फोटो मी नारेश्वरला पाहिला. याचा अर्थ बाबांचं गुरु घराणं हे कुठलं होतं, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचं होतं. नर्मदा मातेला सुद्धा ओलांडून बाबा गोदावरी गंगेच्या काठावरती आले. भगरी बाबा सुद्धा राजस्थान मधील खांगटा गावामधून आणि आपल्या परिसरामध्ये आले. याचा अर्थ असा आहे की हिमालयापेक्षा सुद्धा आणि काशीपेक्षा सुद्धा नांदूर मधमेश्वरचं महत्व अधिक आहे. विठ्ठल त्या महात्म्याने त्या अभंगात वर्णन केलेले काशीहुनी जवभरी पुण्य असे. आता कोणत्या स्थानाचं पुण्य काशीपेक्षा जवभर जास्त आहे ते चॅनलच्या माध्यमातून ऐका. निदान या निमित्तानंतर तुम्ही चॅनल ऐकाल बरं का, नाही का.
त्या निमित्ताने तरी ऐकाल. असो, आणि जरा सबस्क्राईब पण करा बरं का. आमचे थोडे सबस्क्रायबर राहिले म्हणजे हे कीर्तन परिसरामध्ये आम्हाला लाईव्ह दाखवता येईल. म्हणजे हे मी जाहिरात करतो असं नाही, पण एक चांगल्या गोष्टी महाराज गुरु कुरेकर बाबांची कीर्तनं, रुईचा असणारा सोहळा, अनेक संत महात्म्यांची कीर्तनं आणि त्यांची असणारी प्रवचनं वगैरे सर्व या चॅनलच्या माध्यमातून टाकलेली असो. बघा सजनो, हे जे असणारे महेशानंद तीर्थजी महाराज आहेत, यांचं माहिम्य फक्त त्यांनाच कळालं. कोणाला कळालं? की ज्यांनी बाबांचं अंतरंग स्पर्शी जीवन जाणलं. आणि म्हणून नांदूर मध्यमेश्वर गावापेक्षा सुद्धा दिंडोरीकर कसे आहेत? महान भाग्यवान आहेत. नांदूर मध्यमेश्वर गावात अनेक संत महात्म्यांचा वास सिद्धेश्वराच्या टेकडीवरती झाला. पूर्वीच्या कालखंडामध्ये एक दत्त मंदिरामध्ये राहणारे एक महात्मे होते. खाली एक भोईबाबा नावाचे संत राहायचे. ज्यावेळेस कुंभमेळा व्हायचा त्यावेळेस अनेक साधू संत महात्मे सिद्धेश्वराच्या टेकडीवरती आणि गंगा मधमेश्वराच्या मंदिरामध्ये राहायचे. बरेच असणारे अहिल्यादेवीच्या कालखंडामध्ये, आणि अहिल्यादेवीचं काय महात्मे ते पण आपण वर्णन केलेलं आहे. नांदूर मधमेश्वर गावामध्ये जुनी एक सोन्याई नावाची असणारी म्हातारी, तिने काही इतिहास सांगून ठेवला. विश्वनाथ गुरूंनी काही इतिहास सांगून ठेवला. हा खूप तोलामोलाचा इतिहास आहे बरं का, खूप तोलामोलाचा आहे. सजनो बघा, अनेक संत महात्म्यांचं वास्तव्य नांदूर मध्यमेश्वर गावात झालं. आणि या महात्म्यांची स्थिती सामान्य लोकांना मात्र कळाली नाही. दुर्लभ ह्या गती अनेकांसी कोणाला कळाली नाही. एक उदाहरण तुमच्या बंधूंनी बाळू भाऊने सांगितलं ते सांगतो. विठ्ठला विठ्ठला. त्या व्यक्तीचं नाव नाही सांगत, पण सजनो, एक दिवस बाबा बरं का, एक दिवस बाबा रस्त्यानं चाललेले होते. अरे ये जरा मुझे 10 रुपये की जरूरत है, 10 रुपये दे दे रे. काय बाबाजी, माझ्याकडे तर पैसेच नाही बरं का, असं झटकलं इकडं तिकडं. आता बाबाजी म्हणजे काय सामान्य नव्हते महाराज बरं का, बाबाजी म्हणजे सामान्य नव्हते. सजनो, हे महात्मे रिद्धिसिद्धी संपन्न महात्मे होते बरं का. हे रिद्धिसिद्धी संपन्न महात्मे होते. यांची फार मोठी स्थिती आहे. त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये सुद्धा बाबा, त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये सुद्धा ते आमचे पाठक गुरुजी, त्यांच्यासुद्धा सान्निध्यात काही कालखंड तिथं राहिले. हे फार मोठं विभूती रत्न होतं महाराज. सजनो बघा, त्या व्यक्तीला सांगितलं, अरे 10 रुपये की जरूरत, अरे दे दो. नाही बाबाजी मेरे पास तो कुछ नाही, माझ्याकडे काहीच नाही सांगितलं त्या ठिकाणी. आणि मग बाबाजीने सांगितलं, देख तेरे अंदर का जो कुर्ता है ना उसमें 10-10 की, म्हणजे किती नोटा आहेत ते सांगितलं बरं का. एवढ्या नोटा आहे म्हटले. आणि मग हा बाबाजी मैं तो भूल गया था. आणि मग ते काढले बरं का. काढल्यानंतर द्यायला लागले. आता नाही म्हटले. सजनो पुन्हा त्याला स्पर्श केला नाही. बाबा निघून गेले तिथून. सजनो ध्यानात ठेवा, हे जे महात्मे हे सामान्य महात्मे नव्हते. मी नेहमी एक उदाहरण त्या बाबांचं सांगत असतो, जे मला पप्पू भाऊने सांगितलं. पप्पू आलेले का? आलेले. विठ्ठला विठ्ठला. नांदूर मध्यमेश्वराची महती ज्यांना ज्यांना कळाली त्याच्यामध्ये आमचे पप्पू भाऊचे वडील बरं का, सूर्यवंशी गुरुजी. सजनो, या बाबांचे, सूर्यवंशी गुरुजींचे माझ्यावरती एवढे उपकार आहे, एवढे उपकार आहे. तू म्हणाल कसं? कारण प्रथमतः माझे गुरु ते झाले बरं का. कसे झाले तर महाराज, या परिसरामध्ये अनेक जपीतपी महात्मे मी पाहिले, अनेक पाहिले, पण सर्वांमध्ये चांगल्या पद्धतीचा अधिकार. जसं भगरी बाबा असतील, भगरी बाबांचं दर्शन मला झालं नाही, महेशानंद तीर्थांचं झालं, पण त्याच्यानंतरचे असणारे महात्मे मी जर पाहिले असतील तर आमचे सूर्यवंशी गुरुजी बरं का. बाबांचं वैशिष्ट्य असं होतं महाराज, गुरुजींचं वैशिष्ट्य असं होतं की बाबांच्या हातामध्ये नेहमी 27 मण्यांची माळ असायची, रुद्राक्षाची 27 मण्यांची माळ. आणि सजनो, काय ती माळ म्हणजे नित्यनेमाने बाबांच्या हातात राहायची, गुरुजींच्या हातात राहायची. पण असं वैशिष्ट्य मी गुरुजींचं पाहिलं, यदा कदाचित एखाद्या वेळी जर ती माळ जरी हातात नसेल तरी गुरुजींचा असा हाताचा चाळा चालू राहायचा बरं का. याला म्हणतात अजपा जपने उलट, निर्धार मनात
राज्यपणे उलट प्राणाचा. ही अवस्था मी फार थोड्या लोकांच्या जीवनात पाहिले. एक विंचूरचे आमचे दौलत भाऊ दरेकर, त्यांचे वडील परबत बाबा दरेकर. सजनो, उद्या जाणार आहेत एकादशीच्या दिवशी. आगल्या दिवशी सुनेला सांगितलं मी उद्या जाणार आहे. सजनो, माझ्याबरोबर दौलत भाऊ गिरनार पर्वतावरती होते. तिथं परीक्षा पाहिली. खरोखर आपला मुलगा आपल्या परीक्षेत उतरतो का. तिथून दोघं पती पत्नी, नानांची तब्येत बिघडली, लगेच तिथून निघाले महाराज दोघेचे दोघे. त्याच्यानंतर बऱ्याच दिवस फुटाणे माऊलींचं दर्शन मला दरेकर भाऊंच्या वडिलांमुळे झालं, परबत बाबामुळे झालं महाराज. या विभूतीचं दर्शन सजनो सोपं नाही. ते सुद्धा मुखाने बोलत नव्हते, नुसते पाहत होते, तरी हाताचा चाळा त्यांचा थांबलेला नव्हता. हे एक व्यक्तिमत्व. आणि एक सूर्यवंशी गुरुजी महाराज. एक दिवस पहाटे सूर्यवंशी गुरुजी साधना करत असताना गुरुजींचा प्राण अटकला बरं का, योगाच्या प्रक्रियेमध्ये. आणि महेशानंद तीर्थजी महाराजांना इथं कळालं बरं का, इथं कळालं. पप्पू होणीच तो इतिहास सांगितला. आणि तेवढ्या पहाटे महेशानंद तीर्थजी इथून निघाले आणि नांदूर मधमेश्वरला आले. आणि आल्यानंतर अरे म्हटले, तू भक्त आहे, तुझे ये योगिक क्रिया करणे की कोई जरूरत नाही, बोले तू भक्त आहे. आणि असं म्हणून सूर्यवंशी गुरुजी कठीण परिस्थितीमध्ये बघा, सद्गुरू जोग महाराज यांचा सुद्धा नाडीचा एक ठोका चुकला योगिक क्रिया करत असताना. म्हणून जोग महाराजांनी सुद्धा काय केलं, राहणाऱ्या स्थानाचा त्याग केला आणि जोग महाराज आळंदीला येऊन राहिले. योगिक क्रिया जी आहेत, प्रक्रिया जी आहेत, ती एवढी सोपी नाही. आणि सूर्यवंशी गुरुजींचा प्राण अडकला तर बाबा इथून आले आणि त्यांनी त्यांचा माथा थापटून पुन्हा मूळ स्थितीवरती त्यांना आणलं. मग बाबा तर इथे आणि गुरुजी नांदूर मधमेश्वरला. हे कसं कळतं, भक्तांचा महिमा, भक्ताची भक्तांचं अंतरंग स्पर्शी जीवन हे भक्तांना कळतं. सूर्यवंशी गुरुजींचा महिमा बाबांना कळाला या ठिकाणी. म्हणजे हे अंतरंग स्थितीमध्ये पोचलेले महात्मे. सजनो, बगरी बाबांची सुद्धा अनेक उदाहरणं मी अनेक ठिकाणी चिंतन करून गेलो. आज तो आपला विषय नाही. म्हणून भक्त महात्मे जे आहेत हे अंतरंग स्पर्शी जीवन आहे. आणि या परिसरामध्ये काय घडलेलं आहे, या परिसराचं महात्म्य काय हे या महात्म्यांना कळालं. मी निश्चित सांगतो, आळंदीला सिद्धेश्वर आहेत आणि नांदूर मधमेश्वरला सिद्धेश्वर आहेत. जसं आळंदीला विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा अवतार झाला, तिथं इंद्रायणी माता आहे, इथं गोदावरी गंगा माता आहे, तिथे सिद्धेश्वर आहेत. नांदूर मधमेश्वरला सिद्धेश्वर आहेत. मला असं वाटतं की भावी कालखंडामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय, मला वाटतं एखादा विशेष पद्धतीचा अवतार नांदूर मधमेश्वर क्षेत्रात सुद्धा घेतील, यामध्ये कुठल्याच प्रकारची अन्यथा नाही बरं का, ध्यानात ठेवा. किमान एखाद्या थोर सत्पुरुषाचा जन्म नांदूर मधमेश्वर गावामध्ये होईल. आणि झाल्यानंतर जशी आळंदीला माऊलींची समाधी कदाचित आपण पाहायला राहणार नाही, परंतु नांदूर मधमेश्वर गावामध्ये सुद्धा एखाद्या महात्म्याची थोर संजीवन समाधी होईल. भावी कालखंडात हा प्रसंग घडेल. आणि ध्यानात ठेवा, आपण मुरुगव्याधेश्वराच्या सानिध्याच्या अलीकडच्या बाजूला सुद्धा 2 समाध्या, या 2 समाध्यांचं वैशिष्ट्य एका व्यक्तीला कुठं बाहेरगावी सांगितलं महाराज, बाहेरगावी, की ह्या समाध्या सुद्धा सामान्य नाही, म्हणजे विशेष स्थिती आहे महाराज. इथल्या असणाऱ्या समाध्या आणि त्याचं उत्तर तिथं मिळतंय, काय विशेषता आहे याचा
अर्थ नांदूर मधमेश्वर गाव सामान्य नाही. सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये जसा विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा झाला तसा भावी कालखंडामध्ये नांदूर मधमेश्वर गावामध्ये सुद्धा एखादा महात्मा जन्माला येईल आणि तो महात्मा तिथं समाधी घेईल आणि जसा आळंदीचा महिमा आहे त्याच पद्धतीचा महिमा नांदूर मधमेश्वर गावामध्ये सुद्धा प्रचलित होईल आणि तो व्हावा अशी गंगा मधमेश्वराच्या चरणात माझी तरी प्रार्थना आहे. विठोबा कुमारी पार 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 कुमारी विठो पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार दुर्लभयागती अनेकांशी संत महात्म्यांच्या जीवनावरील असणाऱ्या प्रवाहिनी ज्या आहेत काही चिंतन याचा आपण शिवऱ्याला करून गेलेलो आहे. इतरांना मात्र भक्त महात्म्यांचा महिमा कळत नाहीत. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा जो महिमा आहे तो कळावा याच्यासाठी ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या पदावरती राहून विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा महिमा कळाला नाही म्हणून ब्रह्मदेव जे आहेत ते सोपान देवाच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि मग त्यांना विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा महिमा कळाला. सजनो ध्यानात ठेवा, सर्वसामान्य लोकांना भक्त महात्म्यांची स्थिती कळत नाहीत. काय कळत नाहीत सांगण्यासाठी सुरुवात केली. संत महात्मे जाणून नेनते, संत महात्मे जाणून नेनते झाले. जाणून नेनते याचे 4 प्रकारचे विकल्प तिथं मांडले जातात. एक वर्ग असा आहे जो नेणून नेनताय, एक वर्ग असा आहे जो जाणून जाणताय, एक वर्ग असा आहे जो नेणून जाणताय आणि एक वर्ग असा आहे जाणून जाणताय. बघा, जाणून नेनता असे 4 प्रकार आहेत. एक वर्ग नेणून नेनताय. काही लोक असे त्यांना काहीच कळत नाहीत महाराज, नाही का, त्यांना काहीच कळत नाही. काय कळत नाहीत, आपल्याला काय कळत नाहीत हे त्यांना कळत नाहीत. बरं का, असा एक वर्ग आहे. निदान माणसाला आपल्याला काय कळत नाहीत हे तरी कळावं. अर्जुनाला निदान हे तरी कळालं होतं, देवा मला काय कळत नाही. कार्पण्य दोषो पहता स्वभाव पृच्छामि त्वं धर्म समूढचेतः यश्रेयस्यान्निशितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वं प्रपन्न. अर्थात काही लोकांना काहीच कळत नाहीत, आपल्याला काय कळत नाहीत हे कळत नाहीत. किंबहुना आपल्याला एवढं तरी कळावं की आपल्याला काय कळत नाही. एक गृहस्थ असाच मुंबईला गेला आणि त्यानं त्या गगनचुंबी इमारती पाहिल्या आणि पाहिल्यानंतर अरे बापरे 1 2 3 4 सगळे मजलेच मोजायला लागला. तेवढ्यामध्ये एक ठक होता, त्यानं पाहिला हा टोपी बहादर दिसतो आणि मग म्हटलं काय करतो. काही नाही हो म्हटले, आमच्याकडे कुठे एवढ्या मोठ्या इमारती, मी जरा या इमारतीचे मजले मोजतो. तुला माहिती नाही म्हटले काय मुंबईमध्ये मजले मोजायचे पैसे पडतात. आमच्याकडे म्हटले SD गाडी जुनी रॉकेलवरची पकडली तर पैसे पडतात, तुमच्याकडे मजले हो म्हटले. सांग किती मजले मोजले. म्हटले 20. काढ म्हटले 20 रुपये, एका मजल्याला 1 रुपया. त्यानं आपल्या खिशामधून काढले 20 रुपये देऊन टाकले. म्हटले मुंबईचा टॅक्स अवघड आहे बा. तेवढ्यात हा सगळी घटना एक जण पाहत होता. तो आल्यानंतर म्हटले हे बघ, हे मुंबईमध्ये असे ठग तुला पावली भेटतील, पायवर चालू तो फसून गेला का नाही. तो म्हटलं त्यानं काय मला फसवलं, मीच त्याला फसवलं. म्हटले कसं, मजले मोजले 30 आणि 20च मजल्याचे पैसे दिले. म्हटले बरं, हा वर्ग नेणून नेनताय. बरं का, एक वर्ग असा आहे का जो नेणून जाणताय. एक वर्ग नेणून जाणताय, ज्याच्या गळी पूर्वी अज्ञान होतं परंतु ते अज्ञान त्यानं समजून घेतलं आणि आता मात्र त्या अज्ञानाला दूर करण्यासाठी त्याने प्रयत्न केला. मला वाटतं किमान नांदूर मध्यमेश्वर गावामध्ये, दिंडोरी गावामध्ये महेशानंद तीर्थजी महाराज जे आहेत तर त्यांचं अंतरंग स्पर्शी जीवन एखाद्या तरी व्यक्तीला असं विशेषत्वाने कळायला पाहिजे होतं. आणि ते जर कळालं असतं
तर जी स्थिती महेशानंदजींची आहेत ती स्थिती आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली असती, परंतु मात्र त्यांच्याकडून खरं शिष्यत्व घेतलं असेल एखाद्यानं, नाही असं नाही, परंतु अजूनही खरं शिष्यत्व त्यांचं मिळालेलं आहे असं म्हणता येत नाहीत. कारण का? महेशानंद तीर्थांविषयी त्या ठिकाणी असणारी जी खरी जाणीव होती ती जाणीव अंतरंगस्पर्शी कोणाला झालेली नाही. सज्जनो, ध्यानात ठेवा, हे महात्मे त्यांच्याकडे पूर्वी काही अज्ञान असेल, पण त्या अज्ञानाला त्यांनी दूर झटकलं आणि जाणतेपणाच्या स्थितीवरती ते आरूढ राहिले, म्हणून लोकांमध्ये फार रम्मान झाले नाही. त्या ठिकाणी ध्यानात ठेवा, नांदूरला खोली बांधून दिली सिद्धेश्वराच्या टेकडीवर, पण फार थांबले नाही. गंगा मधमेश्वराच्या सान्निध्यात जाऊन साधना केली. सज्जनो, ध्यानात ठेवा, एक वर्ग पूर्वी आपल्याकडे अज्ञान होतं, परंतु ते अज्ञानाला त्यांनी दूर झाकलं केलं आणि सांगितलं की आम्हाला काय कळत नाही, देवाकडे प्रार्थना केली आणि आता ते मात्र जाणते झालेले. एक वर्ग असा आहे की तो वर्ग आपल्या जीवनामध्ये त्याला या जगताची स्थिती कळालेली आहे, त्यानं या जगताच्या असणाऱ्या स्थितीला जाणलेलं आहे की हे जगत कसं आहे. न रूपमस्य तथोपलभ्यते नांतो न चादिर्न च संप्रतिष्ठा. जगताची स्थिती त्यांनी जाणली आणि जाणल्यानंतर या जगताच्या धाकाने बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा, बैसोनी खोळी शुक आंधळा बैसोनी खोळी शुक राही गर्भी आंधळा, बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा. सज्जनो, ध्यानात ठेवा, शुकदेवजी स्वामींनी या जगताच्या असणाऱ्या स्थितीला जाणलं. सज्जनो, अनंत जन्म जन्मांतरामध्ये या असणाऱ्या शुकदेवजी स्वामींनी जे दुःख भोगिलं होतं, मागील सोसिले ते नाभी म्हणे गोपाळा. आता मागच्या जन्मामध्ये जे दुःख मी भोगलेलं आहे, आता मात्र देवा ते भोगण्याची इच्छा नाही. पावला त्या कारणे लाज राखिली काळा. सज्जनो, भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि जाणते असणारे शुकदेवजी स्वामी त्या जाणते पदाच्या स्थितीवरतीच आरूढ राहिले आणि शेवटी मात्र मातेच्या गर्भामध्ये सुद्धा विश्वाच्या साराला जाणलं आणि बाहेर आल्यानंतर जगतामध्ये कोणाची प्राप्ती केल्यानंतर आपल्याला आत्मस्थिती प्राप्त होईल त्या गोपालकृष्ण परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी नाही का वर्णन केलेले. ब्राह्मणाचे पोरे एक खेळासी भ्याले प्रमाण होऊन गेलं. सज्जनो, ही जी स्थिती याला जाणून जाणता म्हणतात आणि एक वर्ग असा आहे का जो जाणून नेणता होतो. आता जाणून नेणत होता येतं का? जाणून नेणत होण्याची गरज काय? अजूनही अभंग आपला शिल्लक राहिला. मला वाटलं आज अभंग सुटेल, परंतु आजही काही अभंग सुटला नाही. पुढचं जे चिंतन आहे ते कुठंतरी करण्याचा आपण प्रयत्न करूया. असो, एक वर्ग असा आहे की जाणून नेणता. मगाशी यांनी प्रमाण चुकून आलं तुमच्या मुखामध्ये. जाणून नेणते करी माझे मन तुझी प्रेम खूण देऊन या, मग मी व्यवहारी असेन वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. या दृष्टिकोनातून सज्जनो, जाणून नेणत होण्याची गरज आहे. कारण जाणो जाता जाणीव घाली आडफाटा. जर जाणायला गेलं तर ती जाणीव काय करते? आडफाटा घालते आणि भक्ती प्रेम सुखापासून आपल्याला काय करते? दूर करते. आणि म्हणून जाणतेपणाची स्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्याने नेणतेपणाची बुंथी आपल्या अंगावरती आणि पांघरली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समाजाचा त्रास होऊ नये म्हणून जाणून सुद्धा नेणतेपणाच्या स्थितीमध्ये ते राहिले. सज्जनो, अशा पद्धतीचा असणारा एक वर्ग जाणून नेणते का झाले ते ने सुखे. आपल्या जीवनामध्ये आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी ते जाणून नेणते झाले. न बोलोनी मुखे बोलता ती जड भरताचं सुंदर उदाहरण आहेत. आपल्याला आजही सांगायला वेळ मिळाला नाही, परंतु जड भरतांसारखे असणारे महात्मे स्वामीजींच्या मुखामधून भागवत श्रवण करत असताना काय सुंदर गोड इतिहास महाराज जड भरताचा सांगायचे. किती गोड इतिहास. कधी कधी तो संपूर्ण प्रवचन जड भरतावरती करायचे महाराज. संपूर्ण प्रवचन नामदेव स्वामीजी जड भरतावरती करायचे आणि खूप गोड. महाराज, मी जसंच्या तसं सांगेल तुम्हाला, जसंच्या तसं सांगेल. मी आजही भागवत कथा करतो ती नामदेव स्वामींचं श्रवण केलेलं. शपथ सांगतो बरं का, म्हणजे खोटं नाही सांगत. नामदेव स्वामींचं श्रवण केलेलं आणि बालयोगीजी महाराजांचं श्रवण केलेलं याच्यावरतीच मी भागवत कथा करत असतो. दुसरं मला अजून मी पूर्ण भागवत पण वाचलेलं नाही महाराज, यांचंच ऐकून सांगत असतो त्या ठिकाणी. सज्जनो, ध्यानात ठेवा, ही कृपा त्यांची. मी रुईला
बरोबर 4 महिने चातुर्मास करत होतो. चातुर्मासामध्ये रोज 1 तासाचं प्रवचन असायचं. 1 तासाचं प्रवचन. भागवत मी तिथं चिंतनाला घेतलं. 13 वर्ष चातुर्मास सांगितला रोईला. 13 वर्ष बरं का. 13 वर्ष रोज 1 तास. पण फक्त भागवताच्या महात्म्यासह तृतीय स्कंदापर्यंत फक्त तृतीय स्कंदाचा 13वा अध्याय बरं का. इथपर्यंत 13 वर्षामध्ये रोज 1 तासाचं प्रवचन. म्हणजे एवढ्या वेळाचं प्रवचन फक्त त्याच श्रोत्यांसमोर. आणि आमच्या रुईचे श्रोते खूप जाणकार आहे बरं का. आमच्या महिलांचा सुद्धा विचारसागर खूप चांगला झालेला आहे. हे गुरुवर्य तुळशीराम बाबांचे उपकार आहे. तुळशीराम बाबांनी 36 वर्ष चातुर्मास सांगितला रुईला. किती? 36 वर्ष चातुर्मास सांगितला. आणि म्हणूनच त्यांची कृपा म्हणून आजही रुई गावामधला चातुर्मास कधी बंद पडला नाही. तो आज तागायत चालू आहे महाराज. आणि एवढं 13 वर्ष 4 महिने रोज 1 तास त्याच लोकांसमोर. म्हणजे विचारसागर, पंचदशी, गाथा, ज्ञानेश्वरी हे विस्ताराने चिंतन, भागवतामध्ये आलेलं चिंतन. आणि त्या ठिकाणी सांगितलं 13 वर्ष तरी सुद्धा त्या भागवतामध्ये सांगण्यासाठी भांडवल कमी पडलं नाही. ही नामदेव स्वामींची काय कृपा आहे महाराज माझ्यावरती. खरोखर स्वामींची कृपा आहे. स्वामींचे काही शब्द जर ऐकले असते तर माझ्या जीवनात माझं खूप कल्याण झालं असतं. स्वामीजी मला म्हटले, काय रे तुला लग्न करायचं आहे का? म्हटलं नाही स्वामीजी, मला काही लग्न करायचं. म्हटले मग इथं थांबू नको, ऋषिकेशला जा, हरिद्वारला जा म्हटले. तिथं जाऊन जा म्हटले, तिथं अभ्यास कर. स्वामींचं जर ऐकलं असतं तर आज जीवनामध्ये अधिक सोन्याला सुगंध प्राप्त झाला असता. सजनो चला, महत्त्वाची गोष्ट अशी, बैसोनी खोळी शू करा हे गर्भी अंधळा. या दृष्टिकोनातून जाणून जाणता वर्गामध्ये शुकदेवजी स्वामींचं वर्णन त्या ठिकाणी केलं गेलेले. जड भातांचं वर्णन केलेले. न बोलोनी मुखे बोलता ती आभेदोनी भेद राखी याला अंगी वाढावया जगी प्रेम सुख टाळगोळ कथा प्रेमाचा सुकाळ मूळ लोक पाळ तरावया तुका म्हणे तो आहे तया ठावे ही एका भावे जाणीतला झालेली सेवा परमात्मा चरणाविंदी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. याच्यावरचे अजून 2 कीर्तनं तुम्हाला श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या अभंगावरती ऐकायला मिळेल. मागचं कीर्तन या चॅनलला आहे, आजचं कीर्तन या चॅनलला आपल्याला पाहायला मिळेल. आणि नांदूर मध्यमेश्वरचा विशेष महिमा सर्वांना श्रवण करायला मिळेल. आणि म्हणून आपण हा जो चॅनल आहे त्या माध्यमातून हा असणारा दिव्य अशा पद्धतीचा महिमा, या संत महात्म्यांचा महिमा, भगरे बाबांचं चरित्र, महेशानंद तीर्थजींचं असणारं चरित्र, हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यात विस्ताराने आपण चिंतन करू. झालेली सेवा परमात्मा चरणाविंदी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली क्या भावे जाणीतला, क्या भावे जाणीतला, जाणून नेणते झाले तेणे सुखे, जाणून नेणते झाले तेणे सुखे, जाणून नेणते झाले तेणे सुखे, जाणून नेणते झाले तेणे सुखे. तीही ऐक्या जाणीतास, तीही ऐक्या जाणीतला, जाणीत जाणून नेणते झाले तेने सुखे, जाणून नेणते झालो तेने सुखे, जाणून नेणते झालो तेने सुखे, जाणून नेणते झालो तया सुखे. न बोलोनी मुखे बोलता ते
दिंडोरी गावाच्या अखंड सप्ताहामधली 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा. फक्त एकच मिनिट उठू नका. आपल्या परिसरामध्ये अतिशय तत्वनिष्ठ जीवन ज्यांचं आहे ते आदरणीय आणि आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आचार विचार संपन्न भागवताचार्य, खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवनामध्ये फार मोठी तपश्चर्या आहे. तुम्ही सर्वजण त्यांचं जीवन अतिशय जवळून पाहता. असं एक आदर्श जीवन आपल्या परिसराचं खऱ्या अर्थाने मी लहानपणापासून त्यांचं संपूर्ण जीवन निहाळतो आहे. अतिशय सोज्वळ सरळ असं जीवन महाराजांचा परमार्थ देखील अतिशय सुंदर आहे, देखणं आहे. अशा पद्धतीचं महाराजांचं अतिशय सुंदर आणि निर्मळ जीवन आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने माझी फार दिवसाची इच्छा आहे की एखाद्या वेळेस तरी महाराजांना मी जालन्याला नक्कीच महाराजांनी मला संधी द्यावी. त्या ठिकाणी महाराजांचं कीर्तन माझ्या गावाला असेल किंवा परिसरामध्ये असेल त्या ठिकाणी नक्कीच महाराजांनी मला तारीख द्यावी आणि असं आदर्श जीवन आमच्याही जालना जिल्ह्याला कळावं अशी माझी उत्कट भावना त्यामध्ये असेल. आजचं हे कीर्तन अतिशय सुंदर आणि मार्मिक असं चिंतन. खऱ्या अर्थाने महाराज बोलत असताना ज्यांच्या सान्निध्यामध्ये आमची 25 वर्ष गेली असे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांच्या वक्तृत्वाची आज खऱ्या अर्थाने मला जाणीव झाली आणि म्हणून मी त्या दृष्टीने भारावून गेलो की आज मला माझ्या प्रिय गुरुबंधूचंच मी श्रवण करतो की काय, अशा प्रकारची जाणीव नक्कीच महाराजांच्या वक्तव्याने झाली. सुंदर असं कीर्तन महाराजांनी आपल्यासमोर केलेलं आहे. खऱ्या अर्थाने एक सांगेन ग्रामस्थांनो, एवढ्या दूरवरून किंबहुना आयुष्यभर तत्त्वचिंतन करून हे महात्मे महाराज लोक आपल्यासमोर हे विवेचन 2 तास करत असतात. त्यांच्याबद्दल 2 शब्द आपण बोललं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून महाराजांनी अतिशय सुंदर असं कीर्तन केलं. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळी महाराजांचे आभारी राहतील